नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात अंबाबाई मंदिरात गळती, ISI आणि पाकिस्तानी गँगस्टर कनेक्शन मधून ATSचे 65 ठिकाणी एकाच वेळी छापे, अमेरिका इराण युद्ध भडकले, अमेरिकेचा सलग तिसऱ्या रात्री इराणवर हल्ला, तरीही ट्रम्प म्हणतात करार शक्य. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोगा यात मांडलाय. यामुळे तर वरवरची बातमी नाही, तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे कोल्हापुरातून. अंबाबाई मंदिरात गळती. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पावसामुळे छतातून पाणी गळत असल्याचा एक व्हिडिओ सोमवारी समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला. या प्रकारामुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून मंदिरात सध्या सुरू असलेल्या ऐतिहासिक जतन व संवर्धन कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेनेचे हर्षल सुर्वे यांनी देवस्थान समिती आणि प्रशासनाला थेट जाब विचारण्याचा इशारा दिलाय. अंतर्गत कामात ग्राइंडरचा वापर केल्याने मंदिराच्या मूळ रचनेला धक्का लागल्याचा आरोपही त्यांनी केलाय. तर याबाबत शिवसेनेचे हर्षल सुर्वे नक्की काय म्हणाले ते पाहूयात. गेल्या 8 दिवसात जो पाऊस पडला, त्या पावसामुळे अंबाबाई मंदिरात बऱ्याच ठिकाणी गळती लागली. त्याची माहिती घेतली असता पुरातत्व खातं इथं काम करते आणि वरचं छत उकरलेलं असल्यामुळे ही गळती झाली असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. पण हे काम करत असताना योग्य ती काळजी या पुरातत्व विभागाकडून घेण्यात आलेली नाही आहे. हे फक्त निमित्त जरी असलं तरी अशा बऱ्याच ठिकाणी जे काम चालू आहे संवर्धनाचं, त्यामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने केल्या जात नाहीत. यासाठी पुरातत्व विभागच जबाबदार आहे. त्यांच्याकडे तज्ञ अधिकारी नाहीत किंवा जे अधिकारी आहेत ते या कामावर पाहणी करण्यासाठी येत नाहीत, या कामासाठी वेळ देत नाहीत. जे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा त्यांचे जे कामगार आहेत हे सुद्धा यातले काही तज्ञ नाहीत. या प्रामुख्यानं जर बघितलं तर मंदिरावर प्रत्येक दगडावर बारीक नक्षीकाम आहे, वेगवेगळ्या लहान सहान मोठ्या मूर्ती आहेत. ते ग्राइंडरनं कापण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. म्हणजे मूळ मंदिराचा जो ढाचा आहे त्यालाच कुठेतरी बाधा आणण्याचं काम या पुरातत्व विभागाकडून होतंय आणि याच्यासाठी आम्ही अक्षर घेतलेला आहे. लवकरच आम्ही याबद्दल पालकमंत्री आणि माननीय कलेक्टर साहेब यांच्या या गोष्टी निदर्शनास आणून या योग्य ती जबाबदारी व्यक्तीला हे देऊन हे काम पूर्णत्वाकडून चांगल्या पद्धतीने व्हावं, हीच आमची अंबाबाई भक्त म्हणून अपेक्षा आहे. या वादावर पुरातत्व विभागाने खुलासा करत सांगितले की ही गळती निकृष्ट कामामुळे झालेली नाही. महासरस्वती व महाकाली मंदिराच्या छतावरील वॉटरप्रूफिंगच्या पूर्वतयारीसाठी जुन्या मोजॅक टाइल्स काढण्यात आल्या होत्या. मात्र पुढील काम सुरू होण्यापूर्वीच पावसाळा सुरू झाल्याने ही तात्पुरती परिस्थिती निर्माण झाली आहे. ही बाब समोर येताच छतावर ताडपत्री टाकून ते सुरक्षित करण्यात आले आहे. तसेच कासव मंडपाचे पारंपरिक वॉटरप्रूफिंग पूर्ण झाले असून तिथे अजिबात गळती नाही. सोशल मीडियावरील व्हिडिओ ताडपत्री लावण्यापूर्वीचे असून उर्वरित काम पावसाळ्यानंतर प्राधान्याने पूर्ण केले जाईल असे विभागाने स्पष्ट केले आहे. बातमी आहे ISI आणि पाकिस्तानी गँगस्टर कनेक्शन मधून ATSचे 65 ठिकाणी एकाच वेळी छापे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने पुणे शहर, ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड परिसरात देशविघातक शक्तींविरुद्ध सर्वात मोठी छापेमारी सुरू केली आहे. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि त्याची कथित गुप्तहेर संघटना ISI सोबत असलेल्या संपर्कावरून तब्बल 65हून अधिक संशयितांच्या घरावर एकाच वेळी छापे टाकण्यात आले आहेत. सोशल मीडियाद्वारे भारतीय तरुणांना जाळ्यात ओढून देशविरोधी कारवायांसाठी प्रवृत्त करत असल्याचा ATSला संशय आहे. या कारवाईचे धागेदोरे सोलापूरपर्यंत पोहोचले असून तेथील एका बोगस NGOच्या पदाधिकाऱ्याला ATSने अटक केली आहे. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी न करता या संस्थेने 10 कोटी रुपयांच्या देणग्या गोळा केल्या. धक्कादायक बाब म्हणजे अटक केलेल्या आरोपीच्या मोबाईलमध्ये 50हून अधिक पाकिस्तानी नागरिकांचे संपर्क क्रमांक आढळले आहेत. या संस्थेला निधी पुरवणाऱ्या परदेशी संस्थेच्या 15 बँक खात्यांमधून 126 कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार उघड झाले असून हा पैसा देशविघातक कृत्यांसाठी वापरला गेला का याचा तपास सुरू आहे. दरम्यान कोर्टाने आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. बातमी आहे आंतरराष्ट्रीय विश्वातून. अमेरिका इराण युद्ध भडकले,
अमेरिकेचा सलग तिसऱ्या रात्री इराणवर हल्ला. तरीही ट्रम्प म्हणतात करार शक्य. आखाती देशातील युद्ध चिघळल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेने आज सलग तिसऱ्या रात्री इराणवर क्षेपणास्त्रांचा भीषण मारा केला. या ताज्या हल्ल्यांमध्ये इराणच्या बुशहेर या बंदर शहरासह इराक व कुवेतच्या सीमावर्ती भागांना लक्ष्य करण्यात आले. या वाढत्या तणावावर भाष्य करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आम्ही इराणवर आज रात्री आणि उद्याही अत्यंत तीव्र हल्ले करू असा इशारा ट्रम्प यांनी दिला. मात्र त्याच वेळी इराणसोबत अद्यापही करार करणे शक्य असल्याचे सांगत त्यांनी चर्चेची दारे खुली ठेवली आहेत. तसेच हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या सर्व जहाजांवर 20% शुल्क आकारण्याची आणि इराणची नौदलाद्वारे नाकेबंदी करण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. दरम्यान हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या MT एल बहिया आणि MT मोम्बासा या 2 व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे भारताने नवी दिल्लीतील इराणी राजनैतिक अधिकाऱ्याला समन्स बजावून तीव्र शब्दात निषेध नोंदवला. दुसरीकडे चीनने दोन्ही देशांना शांततेचे आवाहन केले आहे. या ताज्या अमेरिकन हल्ल्यानंतर जागतिक बाजारात खनिज तेलाचा भडका उडाला असून बेंचमार्क ब्रेंट क्रूडचे दर तब्बल 5.1% वधारून प्रति बॅरल $87.51 वर पोहोचले आहेत. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.